महत्वाची आणि मोठी बातमी, दिलीप वळसे पाटलांनी कुलाबा पोलिसांना पत्र पाठवलेलं आहे। माझ्या तोंडी आदेशानंतरच शेखर जगतापांची परमबीर प्रकरणामध्ये नियुक्ती। वळसे पाटील म्हणालेले आहेत, शेखर जगताप हे परमबीर प्रकरणामध्ये सरकारी वकील होते। किशोर भालेरावांनी शेखर जगतापांची बनावट आदेशाने नियुक्ती केल्याचा आरोप आहे। मात्र वळसे पाटलांच्या सांगण्यावरूनच नियुक्तीचे आदेश काढल्याचं स्पष्ट झालेलं आहे। दिलीप वळसे पाटलांनी कुलाबा पोलिसांना पत्र पाठवलेलं आहे। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, विषयाला आपण पाहतो की सरकारी वकील शेखर जगताप आणि मंत्रालयातील गृह विभागाचे निलंबित उपसचिव किशोर भालेराव यांच्यावरती कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता आणि यानंतर दिलीप वळसे पाटलांनी माजी गृहमंत्री असताना माझ्या तोंडी आदेशानुसार शेखर जगताप यांची नियुक्ती किशोर भालेरावांनी केली अशा पत्र आधी मुख्य सचिवांना दिलेलं होतं आणि त्यानंतर कोर्टामध्ये काल ही बाब समोर आल्यानंतर कोर्टाने अशा सूचना पोलिसांना दिलेल्या होत्या की या पत्राची खात्री केली जावी आणि दिलीप वळसे पाटील यांच्याकडून ती पडताळणी केली जावी। आणि त्यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांनी कुलाबा पोलिसांना हे पत्र दिलेलं आहे। या पत्रामध्ये शेखर जगताप यांची नियुक्ती ही माझ्या आदेशानुसारच करण्यात आलेली होती। किशोर भालेराव यांना मी तशा सूचना दिलेल्या होत्या असं पोलिसांना कळलेलं आहे। त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसारच ही नियुक्ती झाल्याचं आता तपासामध्ये स्पष्ट झालेलं आहे। मात्र कोर्टामध्ये आता ही केस कशी टिकते यावरती आता हे सगळं पुढच्या काळामध्ये काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्यानंतर आता शेखर जगताप आणि किशोर भालेराव यांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि आता शेखर जगताप यांची नियुक्ती ही दिलीप वळसे पाटील यांच्या सांगण्यानुसारच झालेली होती हे स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे कुलाबा पोलीस आता यापुढचा तपास कसा करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खुशाली, नक्कीच धन्यवाद कृष्णा, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने जाणून घेणार आहोत।